Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on one of the important grammatical topics, and that is clauses. What are the clauses? How the questions are asked in the examination? All these your doubts will be clear in this video. So that is why you have to watch this video from start to end. Let's go. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण ग्रामरवरती हा टॉपिक 100% विचारला जातो, तो म्हणजे क्लॉजेस. आता हे क्लॉजेस काय आहेत आणि क्लॉजेसमध्ये पण दोन टाइप्स पडतात, ज्याला आपण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजेस बोलतो. आता मेन क्लॉज काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज काय हे आपण समजावून घेणारच आहोत, पण त्याच्याही अगोदर एक्झाममध्ये नेमका याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो तो आपण बघूया. एक्झाममध्ये या प्रकारे एखादं सेंटेन्स दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल, दिस इज द मॅन हू प्रॉमिस्ड मी अ जॉब, असं एक वाक्य दिलं जाईल आणि या वाक्यावरती कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन या क्लॉजेसवरती विचारले जातात ते या प्रकारे. त्यावरती विचारलेलं असेल एखाद्या वेळेस, पिक आउट मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे दिलेल्या वाक्यामधून मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज पिक आउट म्हणजे वेगळं करा किंवा अंडरलाईन करा. त्यासाठी मेन क्लॉज काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे हे आपल्याला क्लिअर माहिती पाहिजे. आणखीन कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशा प्रकारचं एखादं वाक्य दिलं जाईल आणि म्हटलं जाईल, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज इन द सेंटेन्स अँड स्टेट देअर काइंड. स्टेट देअर काइंड म्हणजे ते कोणत्या प्रकारचं आहे त्याचं नाव लिहा. दॅट मीन्स यू हॅव टू राईट हिअर द नेम ऑफ द क्लॉज. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजेसचे आणखीन काही प्रकार पडतात, त्यांचे नेम्स आहेत, ते देखील तुमचे क्लिअर व्हायला पाहिजे. सो या प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. आणखीन एक वेगळ्या प्रकारे क्वेश्चन तुमच्या लँग्वेज स्टडीमध्ये येतो, ते म्हणजे एखादं सेंटेन्स दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय अँड डॅश डॅश, आणि लँग्वेज स्टडीमध्ये हा क्वेश्चन नंबर 1B मध्ये जो आहे, एक्सपांड द सेंटेन्स बाय ॲडिंग द सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजे क्लॉज ॲड करून सेंटेन्स एक्सपांड करा. तर या सगळे जे डाऊट्स आहेत क्लॉजेसच्या रिलेटेड, जे क्वेश्चन्स आहेत, आजच्या व्हिडिओमधून तुमचे क्लिअर होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागेल आणि काळजीपूर्वक बघावं लागेल, कारण याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत, ते सॉल्व देखील केले आहेत आणि त्याची PDF पण अवेलेबल असणार आहे, त्या देखील तुम्हाला भेटेल. चला आपण सुरुवात करूया. तर आता सांगितल्याप्रमाणे क्लॉजेसचे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असा हा प्रकार पडतो. आता आपण पहिल्यांदा समजावून घेऊया की क्लॉज हा प्रकार काय असतो. क्लॉजला जसं मराठीमध्ये उपवाक्य, म्हणजे एकाच वाक्यामध्ये जी छोटी छोटी लहान वाक्य असतात त्याला उपवाक्य बोललं जातं. फॉर एक्झाम्पल, जे इथे सेंटेन्स दिलेलं आहे, रमन सेड दॅट ही वॉज अ बिझी. ॲक्च्युली दिस इज द वन सेंटेन्स, एकच वाक्य आहे, रमनपासून ते बिझीपर्यंत एक वाक्य आहे. पण जर आपण नीट रीड केलं तर आपल्याला दिसेल की याच्यामध्ये छोटी छोटी दोन वाक्य लपलेले आहेत, हिडन दिसतात. ते म्हणजे काय, रमन सेड दॅट ही वॉज बिझी. रमन सेड हे एक वेगळं वाक्य, उपवाक्य वाटतं, आणि दॅट ही वॉज बिझी, रमन म्हणाला की तो व्यस्त होता. आता याच्यामध्ये दोन वाक्य आहेत, म्हणजे रमन सेड हे एक वाक्य आणि दॅट ही वॉज सेड हे एक वाक्य, आणि यालाच काय बोलतात, क्लॉज. पण त्याचे दोन प्रकार पडतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. ते आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. आता आपण बघूया की क्लॉजमध्ये जसं आता मी आता बोलल्याप्रमाणे हे जे शब्दसमूह, एका जे आपण रमन सेड जो म्हटलं की रमन सेड, एक मिनिट, रमन सेड आता इथपर्यंत आहे, आणि दॅट ही वॉज बिझी, याच्यामध्ये डिफरन्स काय, रमन हा सब्जेक्ट आहे आणि सेड हा का वर्ब आहे. रमन म्हणाला म्हणजे हा वाक्य पूर्ण करतो, कळतंय, म्हणजे जे वाक्य पूर्ण करतो, परंतु जे पुढचं की ही वॉज बिझी, की तो व्यस्त होता, की तो व्यस्त होता, याचा अर्थ पूर्ण होत नाही आहे. त्याला अर्थपूर्ण होण्यासाठी याच्यावरती रमन सेड, याच्यावरती म्हणजे रमन काय म्हणाला की तो व्यस्त होता. म्हणजे थोडक्यामध्ये क्लॉज म्हणजे जे शब्दसमूह ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतो आणि त्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला काय बोलतात, क्लॉज. आणि जे राहिलेलं आहे त्याला काय म्हणतात, सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजला काय बोललं जातं, याला मेन क्लॉज पण आपण म्हणू शकतो, ठीक आहे. मेन क्लॉज की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब आहे, ज्याचा संपूर्ण म्हणजे सेपरेट मिनिंग तयार होतो, अशा प्रकारे त्याला मेन क्लॉज म्हणू शकतो. आणखीन काही एक्झाम्पल दिलेत बघा. ही रोट दॅट ही वूड नेवर रिटर्न टू द सिटी. ही रोट दॅट ही वूड नेवर रिटर्न टू द सिटी, त्याने लिहिले की तो त्या शहरामध्ये कधीच परत येणार नाही आहे. दिस इज द मॅन हू प्रॉमिस्ड मी अ जॉब. हाच तो व्यक्ती आहे की ज्याने मला वचन दिलं किंवा सांगितलं की मी जॉबचं प्रॉमिस केलं, आश्वासन दिलं किंवा वचन दिलं. आता इथे जर बघितलं
ही रोड त्यांनी लिहिले, याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे, म्हणजे हा काय आहे मेन क्लॉज. आणि राहिलेला दॅटपासून ते पुढचं जो वाक्य ते उपवाक्य आहे त्याला त्या उपवाक्याला काय म्हटलं जाईल, क्लॉजला काय म्हटलं जाईल, सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे तुम्हाला इथे काय समजून घ्यायचं आहे, मेन क्लॉज कशाला म्हणायचं आणि सबऑर्डिनेट क्लॉज कशाला म्हणायचं. आता प्रत्येक वाक्य बघा, आय वॉज लेट, मला उशीर झाला होता, बिकॉज मला उशीर झाला होता कारण आय मिस माय युज्युअल बस, माझी नेहमीची बस ती मिस झाली. बिकॉज कारण माझी युज्युअली बस मिस झाली, याचा अर्थ पूर्ण होत नाही आहे, परंतु आय वॉज लेट, मला उशीर झाला, याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून हा मेन क्लॉज. थोडक्यामध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे की मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतो आणि त्याचा मिनिंग कंप्लीट होतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉजचा मिनिंग पूर्ण होण्यासाठी मेन क्लॉज होते त्याला डिपेंड राहावं लागतं, त्याला तो असावं लागतो. जर मेन क्लॉज नसेल तर सबऑर्डिनेट क्लॉजचा मिनिंग कंप्लीट होत नाही. आणखीन एक तुम्हाला एक आयडिया सांगतो, जे तुम्ही आता आपण बघितलं की एक्झाममध्ये प्रश्न कसा विचारला होतो की अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यासाठी काही कोऑर्डिनेटर शब्द, सबऑर्डिनेटर शब्द जे आहेत ते आपल्याला माहिती असेल ना, तर आपण सहजपणे अंडरलाईन करू शकतो. ते आपण बघूया. ठीक आहे, आता आपण बघितलं की कशा प्रकारे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपण वेगवेगळा करू शकतो, जे एक्झाम्पल आपण बघितले. पण त्याच्यामध्ये जे मेन वर्ड आहे त्याच्यामध्ये इथे बघू शकतो कोणता मेन वर्ड आहे, ते दॅट. हा दॅट आहे, हू आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये परत बिकॉज आहे. आता हे जे शब्द आहेत, ओके, जो सबऑर्डिनेट क्लॉज जॉईन करण्यासाठी जो दॅट, हू, बिकॉज हे शब्द जे येतात यांना काय बोललं जातं की सबऑर्डिनेटर किंवा सबऑर्डिनेट कंजक्शन म्हटलं जातं. कारण हे शब्द खूप हे डिफरंट करतात की सबऑर्डिनेट क्लॉज कुठून स्टार्ट होते. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याच्यामधला डिफरन्स समजला. असे किती शब्द आहेत आणि त्याच्याही अगोदर की आपल्याला मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉजचे आणखीन किती प्रकार पडतात. कारण अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड गिव्ह इट्स काइंड्स किंवा टेल इट्स नेम, त्यांची नावं सांगा, असाही प्रश्न विचारला जातो. तर सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार मेन पडतात, तो म्हणजे नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड ॲडवर्ब क्लॉज. पण तुम्हाला असं म्हटलं की सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणजे जे कोऑर्डिनेटर आहे, सबऑर्डिनेटर्स आहेत ते वर्ड्स म्हणजे मेन क्लॉजसाठी दॅट आहे, हे दॅट आहे, वॉट आहे, हाऊ आहे, हे शब्द लक्षात ठेवायचे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजसाठी आता मी तुम्हाला नाऊन क्लॉज कसा ओळखायचा, त्याला नाऊन क्लॉजच का म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशा प्रकारे तयार होतो किंवा ॲडवर्ब क्लॉज कशा प्रकारे तयार होतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पण त्याच्याही अगोदर सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा त्यासाठी हे शब्द लक्षात ठेवा. ते शब्द स्टार्टिंगला येतील किंवा मध्ये येतील, त्याच्या पुढे अंडरलाईन केलं ते सबऑर्डिनेट क्लॉज होऊ शकतो. सो दॅट, वॉट, हू, विच, दॅट, हुम हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजसाठी. वेन, ॲज, बिकॉज, सिन्स, स्टील, आफ्टर हे वर्ड्स तुम्ही नीट लक्षात ठेवा. वेन एव्हर, वाईल, इफ, वेदर, अनलेस, दो, अल्दो, इवन किंवा दो, वेअर, बिफोर, आफ्टर, सो, ॲज सून ॲज, अनलेस हे वर्ड्स जे आहे त्याला सबऑर्डिनेट म्हटलेलं आहे की त्या वर्ड्सपासून पुढे किंवा त्याच्या अगोदर काय होतो, सबऑर्डिनेट क्लॉज तयार होतो. ठीक आहे, हे वर्ड्स लक्षात ठेवायचे. आता आपल्याला बघायचं आहे की मेन नाऊन क्लॉज कशाला बोलतात, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा असतो आणि ॲडवर्ब क्लॉज कसा असतो, तो आपण याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आता पण आपण काय शिकलो की मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज वेगवेगळं करायला शिकलो. मग प्रश्नात जसं इथे काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन म्हणजे या प्रकारे की पिक आउट द मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज तुम्ही वेगवेगळं करा. आता आपण जिथपर्यंत शिकलो इथपर्यंत तुम्ही आन्सर सांगू शकता. आता या वाक्यामध्ये जसं हे वाक्य दिलं, वेन ही हॅड फिनिश हिज वर्क, कॉमा ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. आता द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनमधून हा सेंटेन्स घेतलेला आहे. आता पूर्ण वाक्य आहे, या पूर्ण वाक्यामध्ये 2 छोटे छोटे वाक्य ज्याला आपण क्लॉज बोलतो, इथपर्यंत एक वाक्य आणि इथं पुढे एक आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असेल सांगा. तर मी आता सांगितलं की ते जे शब्द होते सबऑर्डिनेटर, तो म्हणजे याच्यामध्ये कोणता आला, वेन. तो वेनपासून जर आपण अंडरलाईन केला इथपर्यंत हा काय झाला, सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्याच्या पुढचा तो काय आहे, मेन क्लॉज आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे त्या, इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेविंग. आता जर एखाद्याला वाक्य जरी मिनिंग जरी समजलं नाही, मिनिंग नाही समजलं तरी आपण त्याच्याला सबऑर्डिनेट क्लॉज अंडरलाईन करू शकतो. याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट वर्ड कुठला फाइंड आउट करायचा, जे आता सबऑर्डिनेटर म्हणलेला आहे, कोऑर्डिनेटर जो आहे तो म्हणजे दॅट. मग दॅटपासून तर शेवटपर्यंत हा काय झाला, सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्याच्या अगोदरचा काय झाला, मेन क्लॉज. वन मोर एक्झाम्पल, आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. कोणता शब्द, व्हॉट इज हॅपनिंग इन पीपल नगर, हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. कारण याच्यामध्ये जी वॉट आहे, दॅट आहे, ओके, किंवा वेन आहे,
हे मेन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज फाइंड आउट करण्यासाठी किंवा अंडरलाईन करण्यासाठी. सो या प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. आणखीन काही एक्झाम्पल आहे ते बघू. शी वेंट इन सर्च ऑफ द हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर शॉप. याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज ओळखू शकता. हू पासून पुढे त्याच्या अगोदर मेन क्लॉज. वन मोर सेंटेन्स, इफ यू वर्क हार्ड यू विल पास. याच्यामध्ये इफ वर्ड आलेला, इफ, अनलेस, ॲज, दो हे वर्ड्स इफपासून हार्डपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्याच्या पुढचा मेन क्लॉज. सो अशा प्रकारे इन दिस वे वी अंडरस्टँड, इथपर्यंत आपल्याला क्लिअरली समजलेलं आहे द डिफरन्स बिटवीन मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. आता आपल्याला जे बघायचं आहे की नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज कशा प्रकारे ओळखायचा तो आपण बघूया. आता नाऊन क्लॉजबद्दल आपण माहिती घेऊया. नाऊन क्लॉजचे काही ते एक्झाम्पल दिलेले, एक्झाम्पल नीट केअरफुली बघा. यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की नाऊन क्लॉज कशाला म्हणायचं. तर एक सेंटेन्स दिलेला आहे, वी नो आम्हाला माहिती आहे काय, दॅट मदर अर्थ इज 4.6 बिलियन इयर्स ओल्ड. किती मदर अर्थ जी आहे धरती माता 4.6 बिलियन इयर्स तिचं वय आहे, तेवढी वयाची ती आहे. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, दॅट्स वर्ड. तिथून पुढे केलं आपण अंडरलाईन केला, इथपर्यंत समजलं आहे. आता इम्पॉर्टंट आणखीन एक वाक्य बघा, मिसेस हॉर्नर फाउंड दॅट देर वॉज वन प्रॉब्लेम. परत दॅटपासून सबऑर्डिनेट क्लॉज आला. शी रिमेंबर्ड दॅट द ओल्ड वुमन हॅड ग्रीन आईज. सबऑर्डिनेट क्लॉज तर तुम्हाला ओळखता आला, पण याला नाऊन क्लॉजच का म्हणायचं, दॅट इज द क्वेश्चन. याला नाऊन क्लॉज असं का म्हणायचं कारण आहे की त्याचा अगोदरचा जर शब्द बघितला, दॅटच्या अगोदरचा, इथे नो आहे. वी नो आम्हाला माहिती आहे, हा सब्जेक्ट हा वर्ब आहे. नोचा पास्ट टेन्स न्यू, नो, न्यू, नोन. दॅटच्या अगोदरचा फाउंड, फाइंड, फाउंड हा पण वर्ब आहे. इथे दॅटच्या अगोदर रिमेंबर्ड हा वर्ब आहे. थोडक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब, जर सेंटेन्स जर बघितलं, सेंटेन्सची रचना कशी असते, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ओके. तो वर्ब जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याच्या अगोदर जर वर्ब असेल आणि वर्ब नंतर हा दॅटपासून जो पुढचं सेंटेन्स एक सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे ऑब्जेक्टचं काम केलेलं आहे. पण थोडक्यामध्ये त्याच्या अगोदरचा वर्ड जर काय असेल, वर्ब असेल, तर दिलेलं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असणार आहे, नाऊन क्लॉज. तुम्ही लक्षात ठेवायचं, अगोदर वर्ब पाहिजे. क्लिअर होते. मग तो दॅटने जोडलेलं असेल, कधी कधी होनी जोडलेलं असेल, असं होऊ शकतं. ठीक आहे. आणखीन काही एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. राईट. सो दॅट हा कंजक्शन सुरू आहे नाऊन क्लॉज. आपण ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ वर्ब म्हणजे वर्ब नंतर तो सबऑर्डिनेट क्लॉज आलेला आहे, म्हणजे तो ऑब्जेक्टचं त्यांनी काम केलेलं असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग ते जरी नाही समजले, डेफिनेशन समजले नाही, पण ते सबऑर्डिनेट क्लॉज इथून अंडरलाईन करतो. अगोदरचा शब्द जर वर्ब असेल म्हणजे क्रियापद असेल, तर पुढचा तो असणारा सबऑर्डिनेट क्लॉज काय असणार आहे, नाऊन क्लॉज असणार, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. वन मोर सेंटेन्स आणखी काय बघा, ही फाउंड दॅट. ही आता फाउंड इथे काय आहे, फाउंड काय आहे, वर्ब आहे. ओके. फाउंड हा वर्ब आहे. त्यानंतर इथे बघा, द टीचर प्रॉमिस दॅट. प्रॉमिस्ड हा काय आहे, वर्ब आहे. त्याच्या दॅटपासून पुढे शब्द झालेला तो सबऑर्डिनेट क्लॉज झाला. तो कोणता आहे, नाऊन क्लॉज आहे. म्हणजे अगोदरचा शब्द बघितला वर्ब आहे. इथे जर बघितलं आपण बघ, द किंग ऑफ द बिश्नोई कम्युनिटी वॉड दॅट ही वूड नॉट डिस्ट्रॉय ट्रीज एनीमोर. दॅटपासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज. याला नाऊन क्लॉज का बोलायचं, कारण त्याच्या अगोदरचा शब्द काय आहे, वर्ब आहे. सो अशा प्रकारे नाऊन क्लॉज इथे तुम्हाला समजला. वर्ब अगोदरचा असेल, पुढे सबऑर्डिनेट क्लॉज असेल, म्हणजे तो नाऊन क्लॉज डेफिनेटली असणार आहे. आणखीन काही एक्झाम्पल आहेत ते आपण बघूया. फक्त प्रत्येक वेळी दॅटच येईल का, नाही. असे आणखीन काय वॉटनी, वेअरनी, हाऊनी, वेननी काही सबऑर्डिनेट क्लॉज स्टार्ट होतात. फॉर एक्झाम्पल, आनंद नोज वेन ही विल फाइंड हिज गोल. आनंदला माहिती आहे की त्याचा गोल त्यांनी तो कशा प्रकारे त्याचा ध्येय आहे तो शोधणार आहे किंवा अचीव करणार आहे. तर वेन, तर वेनपासून पुढे काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि अगोदरचा शब्द काय, नोज, वर्ब आहे. म्हणजे हा पण काय आहे, नाऊन क्लॉज झाला. म्हणजे ते वेननी सुद्धा काय नाऊन क्लॉज असू शकतो. त्यानंतर बघा, द पोलीस लर्न. पोलिसनं समजलं. वेअर द रॉबर वॉज हायडिंग हिमसेल्फ. रॉबर किंवा तो चोर कुठे स्वतः तो लपलेला होता हे पोलिसांना माहिती झालं. आता इथे बघा, वेअरपासून स्टार्ट झाला हा सबऑर्डिनेट क्लॉज. त्याला नाऊन क्लॉज का म्हणायचं, कारण त्याचा अगोदरचा शब्द लर्न हा काय आहे, वर्ब आहे. नेक्स्ट, नाव पीपल नो. लोकांना माहिती आहे काय, हाऊ दे शूड कॉम्बॅट TB, की
TBला किंवा ट्युबरक्लोसिस जी आजार आहे त्याला कशा प्रकारे फेस करायचं, सामोरे यायचं किंवा हे लोकांना माहिती आहे. आता हाऊपासून हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. याला नाऊन क्लॉज का म्हणायचं, कारण अगोदरचा वर्ड काय आहे, वर्ब आहे. सो या प्रकारे वेन, वेअर, हाऊ, वेअर हे शब्द देखील नाऊन क्लॉजसाठी कोऑर्डिनेटर म्हणून त्याचा यूज केला जातो. दॅट बरोबर. ठीक आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज बघूया. ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं आपण बघितलं तर याचे काही एक्झाम्पल बघा. एक्झाम्पलवरून तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज कायला म्हणायचं ते कळेल. दॅट्स द बॉय हू ब्रोक द विंडो. आत्ता इथून पुढे काय, हूपासून सबऑर्डिनेट क्लॉज आहे, इथपर्यंत क्लिअर. याला ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस का म्हणायचं. आतापर्यंत नाऊन क्लॉज कसा ओळखायचं ते आपण समजलं. याचा अगोदरचा शब्द जर बघितला, इथे बॉय आहे, इथे पेन आहे, इथे द गिफ्ट आहे, ओके, आणि इथे अ मॅन आहे. अगोदर शब्द आपण बघलो नाऊन क्लॉजमध्ये वर्ब असायचा. इथे काय आहे रे, प्रत्येक शब्द हा नाऊन आहे, नाम आहे, नाव आहे. म्हणजे अगोदरचा शब्द नाम असेल आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण बोलतात. म्हणजे हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे या नामाबद्दल अधिक माहिती देतो म्हणून त्याला काय बोलायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय बोलतो ते क्लिअर होतं आहे. अगोदर शब्द नाऊन आहे आणि त्या नाऊनची विशेष माहिती सांगणारा तो शब्द आहे म्हणून तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. अगोदरचा शब्द जर वर्ब असेल म्हणून पुढचा जो सबऑर्डिनेट क्लॉज झाला तो ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे म्हणून त्याला काय बोलायचं, नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज मला डिफरन्स तुम्हाला डेफिनेटली समजला असेल. हा बघा, गिफ्ट, पेन, बॉय हे काय आहेत, नाऊन आहेत. ठीक आहे. यावरून तुम्हाला इथे एक डेफिनेशन दिलेली आहे की नामाबद्दल अधिक माहिती देतो तर आता सांगितल्याप्रमाणेच म्हणून त्याला काय बोलायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आत्ता आपण बघूया. लेट्स सी द मोर एक्झाम्पल्स. दीज आर द पीपल, हेच ते लोक आहेत, हू रॉब द शॉप एस्टरडे, ज्यांनी काल तो शॉप आहे जे दुकानाला लुटलं, ते हेच ते लोक आहे. आता सबऑर्डिनेट क्लॉज कुठून झाला, हूपासून पुढे. याला ॲडजेक्टिव्ह का म्हणायचं, कारण अगोदरचा वर्ड कोणता आहे, पीपल. पीपल म्हणजे काय आहे, नाऊन आहे, कारण ह्या नावाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, अधिक माहिती देणारे हा उपवाक्य आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे, सबऑर्डिनेट ऑफ ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. द बुक्स विच ही गेव मी आर व्हेरी व्हॅल्युएबल. आता विच ही गेव मी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज का म्हणायचं, कारण त्याच्या अगोदर शब्द काय, बुक्स, आणि बुक्स काय आहे, नाऊन आहे, कारण नावाबद्दल ही अधिक माहिती देतो. नेक्स्ट, समटाईम्स द थिंग्स दॅट लुक स्मॉल आर व्हेरी इम्पॉर्टंट. दॅटपासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज. याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं का, थिंग्स वस्तू, नाऊन आहे. ठीक आहे. आय नो द प्लेस वेअर ही वॉज बॉर्न. मला ते ठिकाण माहिती ज्या ठिकाणी तो जन्मला. वेअर, वेअरपासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्याच्या अगोदरचा वर्ड प्लेस हे नाऊन आहे, नाम आहे. ठीक आहे. वी नो द रिझन, आम्हाला कारण माहिती आहे. वाय शी फेल्ड, ती का फेल झाली किंवा नापास झाले आपण म्हणू शकतो. आता वायपासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज, त्याच्या अगोदरचा वर्ड रिझन हा नाऊन म्हणून आलेला आहे. ठीक आहे. ऑगस्ट इज द मंथ वेन वी हॅव आवर युनिट टेस्ट. वेनपासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज, त्याच्या अगोदरचा वर्ड काय आहे, मंथ. मंथ हा नाऊन आहे, नाम आहे. ह्या नामाबद्दल अधिक माहिती देतो ऑगस्ट महिन्याबद्दल म्हणून तो सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ ॲडजेक्टिव्ह झाला. ठीक आहे. द बॉय हुज फादर इज अ डॉक्टर इज माय फ्रेंड. हुज फादर, तर हुजपासून स्टार्ट झाला सबऑर्डिनेटर, फादर डॉक्टरपर्यंत हा ॲडजेक्टिव्ह कारण अगोदरचा वर्ड बॉय आहे. सो अशा प्रकारे यू हॅव क्लिअर, मला तुमचे हे डाऊट क्लिअर झाला असेल, द डिफरन्स बिटवीन नाऊन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज क्लिअर झाला आहे. आता आपण बघूया जो नेक्स्ट प्रकार जो आहे तो म्हणजे ओके. सो नेक्स्ट जो आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता ॲडवर्ब क्लॉजचे बरेचसे आणखीन 8 प्रकार पडतात. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. याच्यामध्ये जास्त नको, पण 9-10साठी ॲडवर्ब क्लॉज ऑफ कसा ओळखायचा, याचे काही ठराविक शब्द मोस्टली कंडिशनवरती विचारले जातात ते आपण बघूया. याच्यामध्ये मेन शब्द जो ॲडवर्ब क्लॉज लक्षात ठेवायचे म्हणजे इफचे. इफ म्हणजे जर. इफ यू वर्क हार्ड, जर तो कठीण परिश्रम केलास, खूप मेहनत घेतलीस, यू विल पास, तू पास होशील. म्हणजे इफपासून ते इथपर्यंत हा काय आहे, ॲडवर्ब क्लॉज आहे. आता याच्यामध्ये कुठले वर्ड नक्की लक्षात ठेवणार, इफ आहे, अनलेस आहे, बिकॉज आहे, ॲज आहे, दो आहे आणि अल्दो. हे नीट लक्षात द्या. परत एकदा बोलतो, इफ, अनलेस, दो, अल्दो, बिकॉज,
ॲज हे वर्ड्स जर आले असतील त्या सेंटेन्समध्ये त्या सबऑर्डिनेट क्लॉज तो असणार आहे आणि त्याला ॲडवर्ब क्लॉज तुम्ही असं म्हणू शकता. आता हे सगळे इफचेच आहेत. इफ यू फाइंड माय टीचिंग्स हेल्पफुल द बेस्ट थिंग्स टू डू इज प्रॅक्टिस देम. इफपासून ते हेल्पफुलपर्यंत. इफ यू वॉन्ट टू प्लीज मी फॉलो द टीचिंग्स. आता इफपासून ते इथपर्यंत. इफ यू वॉन्ट टू बाय सम प्रिशियस गोल्डपर्यंत. सो हे सगळे काय आहे एक्झाम्पल्स ऑफ ॲडवर्ब क्लॉज. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आणखीन काही. चूज द करेक्ट मेन क्लॉज फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता हे ते काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी दिले आहेत की खालील वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे. इफ यू टेल मी युअर प्रॉब्लेम आय वुड हेल्प यू और आय विल हेल्प यू. कोणतं असेल गेस करा. नेक्स्ट आहे इफ वी डोंट ॲक्सेप्ट. हे सगळे ॲडवर्ब क्लॉज कंडिशनचेच सेंटेन्स दिलेले आहेत. इफ वी डोंट ॲक्सेप्ट दिस प्रपोजल शी मे रिमेन अनमॅरिड और शी वूड रिमेन अनमॅरिड. सो हे सगळे एक्झाम्पल दिलेत. ह्या एक्झाम्पल्स जे की एक्झामला येतात त्यांची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करू शकता ती PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आता जे आपण वरती बघितले त्याचे आन्सर दिलेले आहेत. इफ यू टेल मी युअर प्रॉब्लेम आय विल हेल्प यू. कारण इथे म्हणजे सुरुवातीचा जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढचा सिम्पल फ्युचरमध्ये असतो ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये. ठीक आहे. पॉसिबिलिटी कंडिशन. इफ वी डोंट ॲक्सेप्ट दिस प्रपोजल शी मे रिमेन. रिअल पॉसिबिलिटी ऑफ फ्युचर. सो दीज आर द आन्सर्स आर गिवन. इफ गर्ल्स गो टू स्कूल हू विल मॅरी देम. याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स याचा ॲडवर्ब क्लॉजमध्ये असतो. मग तू जर हे केलंस तर असं होईल. तो अभ्यास केलास तर तू पास होशील या अर्थाने. इफ ही हॅड स्टडीड हार्ड तिथे पास्ट टेन्स आहे. ही वूड हॅव पास्ट तर तो पास होईल. सो हॅड आणि वूड ह्याचा यूज केलेला आहे. इफ दे विश्ड दे कुड हॅव पेटेंटेड देअर डिस्कवरी. सो हे ते काय कंडिशन दाखवलेलं आहे. कुड हॅवचा यूज केलेला आहे. सो या प्रकारे तिथे मेन तुम्हाला आता डिफरन्स समजला असेल. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे जे डिफरंट 3 मेन प्रकार पडतात. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज याचे तुम्हाला फरक आता समजलेला आहे. ओके. अशा प्रकारे ॲडवर्ब क्लॉजवरती आणखीन काही ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन दिले आहेत. या प्रकारे अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज इन द सेंटेन्स अँड स्टेट देअर काइंड. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करा आणि त्याचा प्रकार कोणता आहे ते लिहायचं आहे. म्हणजे नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडवर्ब क्लॉज. फॉर एक्झाम्पल इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पूर्ण वाक्याचा मिनिंग जरी नाही समजला त्याच्यामधला मेन इम्पॉर्टंट जो सबऑर्डिनेटर शब्द जो आहे म्हणजे इफ, दॅट, अनलेस, हू, विच, वाय, बिकॉज हे शब्द माहिती पाहिजेत. आता हूपासून पुढे काय आहे हे सगळे हूपासून ते वर्ल्डपर्यंत काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता त्याला कोणत्या प्रकारचा जर अगोदरचा शब्द तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितला. वॉरियर हा नाऊन आहे त्याच्याबद्दल अगोदर माहिती सांगतो म्हणून हा काय आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचे आहेत. तो आणखीन कशी एक्झाम्पल दिले. द मेल बॉक्सर काइंडली प्रॅक्टिस विथ मी वेन एवर आय रिक्वायर्ड देम. वेन एवर हा शब्द ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम्स दाखवतो. आय थिंक दॅट मोर पीपल शूड टेक. दॅटपासून तो मोर आणि आय थिंक हा वर्ब आहे. वर्ब नंतर जो सबऑर्डिनेट क्लॉज येतो त्याला काय बोलतात नाउन क्लॉज बोलतात. हे आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल दिलेले सगळे सॉल्व केलेले आहेत. तुम्ही एक्झाम्पल्स हे रीड करा प्रॉपरली, नोट डाऊन करून घ्या. म्हणजे हे सगळे त्याचे आन्सर दिले विथ आन्सर आहे. तिथे बघा भोलीज एल्डर सिस्टर हे सगळे तुमच्या बुकमधूनच आहेत आणि टेक्स्टबुकमधले जे लेसन्स आहेत तेच एक्झामला तुमच्या पॅसेजमध्ये विचारले जातात. भोलीज एल्डर सिस्टर्स हू हॅड कम फॉर द ओकेजन वेअर एनवियस ऑफ हर लक. आता हूपासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज. अगोदरचा वर्ड आहे सिस्टर. सिस्टर हा नाऊन आहे. या नाऊनबद्दल अधिक माहिती देतो म्हणून हा काय झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सो अशा प्रकारे ॲडवर्ब क्लॉज कसा ओळखायचा. दो अल्दोमध्ये इफ आहे ॲडवर्ब क्लॉज. नाऊन क्लॉज हा काय झाला नाऊन. थिंक हा वर्ब आहे. सो इझिली तुम्ही काय करू शकता फाइंड आउट करू शकता. इथे पण दिलेत बघा नाऊन क्लॉज काय. हा नाऊन क्लॉज का आहे कारण हा नो का वर्ब आहे. वेनपासून ते इथपर्यंत हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा ॲडवर्ब क्लॉज आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम दाखवतो. ठीक आहे. वेन अ पोनी इज यंग हा परत ॲडवर्ब क्लॉज. बिकॉज ऑफ ऑफुल पेन हा पण ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन देतो.
कारण सांगतो, म्हणजे बिकॉज असेल, वाईज असेल, या प्रकारे. सो हे एक्झाम्पल्स एक्झाममध्ये येणारे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणखीन प्रश्न कसे विचारतात, पिक आउट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. दिलेल्या वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज वेगवेगळं आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले, ते कशा प्रकारे पिकआउट करायचे तुम्ही बघितलेलंच आहे. द कॉलेज कुठल्याही वाक्यात होतं, वेअरपासून पुढे हा सबऑर्डिनेट क्लॉज, राहिलेला शब्द अगोदरचं काय मेन क्लॉज. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही सहजपणे हे सॉल्व करू शकता. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय ॲडिंग द कंजक्शन टू अ नाउन क्लॉज. नाउन क्लॉज होण्यासाठी कंजक्शन यूज करा. तर नाउन क्लॉजसाठी तुम्हाला अगोदर काय म्हटलं की उदाहरण आय फाउंड, तर फाउंड हा वर्ब आहे, दॅटपासून दॅट, वाय, वॉट हे तुम्ही काय नाउन क्लॉज क्रिएट करतात. म्हणजे अगोदरचा हा वर्ड काय असतो, वर्ब असो. नो, रिमार्क्ड, नो, सॉ, हे सगळे वर्ब, हे सगळे नाउन क्लॉजचे एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, हे सगळे एक्झाम्पल फक्त रीड करू नका किंवा बघू नका, बघितल्यानंतर ते नोटबुकमध्ये लिहून काढा. जेवढे एक्झाम्पल दिलेले आहेत एक्सप्लेन केलेले किंवा ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा सोडवण्यासाठी, ऑल दिस एक्झाम्पल्स यू हॅव टू नोट डाऊन इन युअर नोटबुक. आणि मग ते परत परत रीड करा. नाही समजलं की तुम्ही व्हिडिओ बघू शकता. म्हणजे हा क्लॉजेसचा हा टॉपिक तुम्हाला परफेक्ट होईल. कारण क्लॉजेसवरती 9th, 10th, 11th, 12th वरती कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. सो या प्रकारे आणखीन काही क्वेश्चन दिलेले आहेत, ते तुम्ही ते बघू शकता. इथे काय ॲक्टिव्हिटी दिले, एक्सपांड द सेंटेन्स. मी तुम्हाला आता म्हटलं होतं की लँग्वेज स्टडीमध्ये ॲड अ सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स. 1 मार्कसाठी क्वेश्चन हा कंपल्सरी येतो की दिलेलं एक वाक्य दिलेलं असेल त्याला आणखीन एक दुसरं वाक्य जॉईन करा. पण ते वाक्य कशा प्रकारे जॉईन करायचं, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जॉईन करायचा असतो. आता तुम्हाला सांगितलं सबऑर्डिनेट क्लॉज जॉईन करण्यासाठी कोणकोणते वर्ड कोऑर्डिनेटर यूज केला जातो. दॅट आहे, इफ आहे, बिकॉज आहे, वॉट आहे, वाय आहे, हू आहे, या प्रकारे. आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू. तर अगोदरचा शब्द जर तुम्हाला एखादी व्यक्ती असेल तर पुढे तुम्ही हूने वाक्य जॉईन करू शकता. हू म्हणजे तो. आय नो ऑफ अ स्कूल बॉय, आय नो ऑफ अ डॉक्टर. आता हे सगळे एक्झाममध्ये विचारले गेलेले एक्झाम, याचे तुम्हाला ॲन्सर पण इथे दिलेले आहेत बघा खाली. ॲन्सरसाठी मी तुम्हाला ते PDF पाठवून देईल, लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते लिंक ओपन करून घ्या. ठीक आहे. सीताराम हॅड ए बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ्स ही हॅड. आता इथे ते जॉईन करायला सांगितलेलं आहे. ते जॉईन करण्यासाठी ते बघा ॲन्सर दिले, विचने हे जॉईन केलेलं आहे. आता हे जॉईन करण्यासाठी तुम्हाला विचारलं जात नाही, पण हे एक्झाम्पल म्हणून तुम्ही बघू शकता. कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्स. कंबाईन म्हणून तुम्हाला येणार नाही एक्झाम्पलमध्ये, अंडरलाईन करण्यासाठी येतो. पण तुम्ही एक एक्झाममध्ये एक एक्स्ट्रा एक्झाम्पल्स म्हणून तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. Mrs. Srivastava found the. आता हे वाक्य 2 वाक्य जोडायचे आहेत, तिथे वेअरने जॉईन केले आहेत. तुम्ही एवढं जरी रीड केलं तरी इनफ आहे. ठीक आहे. सो या प्रकारे हे एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. इट वॉज द फेस्टिव्ह सीझन, तर वेन हे 2 वाक्य जॉईन केलेले आहेत. सो हे सगळे सेंटेन्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सो आय होप तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे याची PDF आपल्या इंग्लिश फॉर लर्नर्स या वेबसाईटला अवेलेबल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते ओपन करून तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. सो अशा प्रकारे क्लॉज म्हणजे काय, क्लॉजचे मेन क्लॉज सबऑर्डिनेट म्हणजे काय, सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार कशा प्रकारे आणि ते कशा प्रकारे ओळखायचे, हे सगळे डाऊट तुमच्या या व्हिडिओमधून क्लिअर झालेत. तुमचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ग्रामरच्या टॉपिकमध्ये हवा आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.